नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. बघा, या विश्वामध्ये कोणती गोष्ट कुणासाठी ही शाश्वत नाही. आज माझी आहे, उद्या तुमची असणार आहे. तुम्हाला आज मी ऐकवत आहे, उद्या दुसरा येईल. म्हणजे पर्याय हा प्रत्येक गोष्टीमध्ये पर्याय आहे. कुणा एकावरती कुठलीही गोष्ट अवलंबून नाही. माणसाच्या वयानुसार किंवा वेळेनुसार काय निर्णय बदलतात. आता एक असाच निर्णय आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आहे. हा निर्णय महत्त्वाचा का? कारण त्या दोन्हीही लोकांचा एका अशा राजकारण्याशी संबंध आहे, त्या राजकारण्यानं खरंच आपल्या भारतामध्ये आपल्या वक्तव्य शैलीवरती म्हणा किंवा आपल्या विचारधारेवरती एक ठसा उमटवला होता. हिंदुत्व म्हटलं की त्यांचं नाव हे आग्रहानं पुढे यायचं, म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं. त्यांच्याच घरामध्ये जे चाललंय हे अतिशय थोडंसं दयनीय आहे, पाहू वाटत नाही. पण नेमकं आता या ठिकाणी पाठीमागं राऊतांचा बाजा वाजवला गेला, आता तो बाजा उद्धवजीचा वाजतोय. आता मातोश्री 2 पार्ट 1 होता. मातोश्री पार्ट 1 मध्ये 2003ला काय घडलं, ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये पाऊल ठेवणार होते, त्यापूर्वी राजकारणामधील त्यावेळेसचे धुरंधर जे नेते होते, त्यामध्ये राणे साहेब असतील, मनोहर जोशी साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, हे असे कर्तृत्ववान लोक जे होते, त्यांचा काहीतरी मध्ये एक मोठा असा वाटा होता सेनेमध्ये. अहो, त्यावेळेसची सेना अशी होती की कुठं काही होत्या, फक्त सेनेचं नाव असायचं. देशाविरोधी कोण असेल ते लोक सेनेला व्हायचे, हिंदू विरोधी लोक असतील ते सेनेला व्हायचे. पण आता हिंदू विरोधी लोकांच्याच गोट्यामध्ये सेना जाऊन बसलेली आहे, अशी एकूणच परिस्थिती आहे. आता सध्या 2003ला हे झालं होतं. बाळासाहेबांकडचे जे काही हे होतं ते ट्रान्सफर झालं उद्धव ठाकरेंकडे. ते येत असताना त्यांनी सगळे रस्ते साफ केले आणि फक्त एकच वर्चस्व राहिलं, ते म्हणजे वर्चस्व हे उद्धव ठाकरेंचं. ते सगळे काय आहे ते यांच्या अंडर काम करायचे. मग आता हा चालला वसा, आणि आता उद्धव ठाकरे हे नाकर्ते आहेत. उद्धव ठाकरेमुळं पक्षाची नेमकी अवस्था कशी झाली आहे. उद्धव ठाकरेंना पक्ष चालवता येत नाही, किंवा उद्धव ठाकरेंना पक्ष चालवण्या इतपत काय समजत नाही, किंवा उद्धव ठाकरेंचं वय झालंय. ह्या गोष्टी असू शकतील किंवा नाही हे माहिती नाही. पण बाळासाहेब ठाकरेंना वाटलं होतं की आता आपण थांबायला हवं. त्यावेळेस त्यांनी हा भार उद्धवजीवर टाकला होता. मग आता लोक उद्धवजीने म्हणले की आता आपल्याला थांबायला हवं, आता आपणच थांबू, म्हणून त्यांनी हा भार तिकडं त्यांच्यावर टाकलेला आहे, आदित्य साहेबावरती. आता इथं सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, हे जे काही वक्तव्य होतं कालचं, शिवसेना गट कार्याध्यक्षपद, त्यावरून अनेक विश्लेषण पुढे आले, अनेक बातम्याही पुढे आल्या आणि अनेक प्रतिक्रिया सुद्धा पुढे आल्या या सगळ्या विषयावरती. आता बघा, मुळात काय, हे सगळं नेतृत्व बदल का झाला, काय झाला, का बरं झाला, हा विषय वेगळा आहे मित्रांनो. पण या ठिकाणी महत्वाची जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे, इथं ज्यावेळेस 2003 मध्ये जोशी साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा ठाकरे साहेब असतील, यांचा काटा काढून त्या ठिकाणी हे मदवे साहेब गेले होते. मग आता नेमकं हे जे राजकीय बळी आहेत ते कोण जाणार? तर माझ्या माहितीस्तव पहिला राजकीय बळी तर राऊतच जातील. कारण पाठीमाग राज्यसभेची जी काही एक जागा होती आणि त्या जागेवरती दावा ह्या यांचा होता, शिवसेनेचा, आणि खास करून तो दावा ठोकला होता आदित्य ठाकरेने की आमच्याकडे जागा जास्त आहेत विधानसभेच्या, आमच्याकडे आमच्या ह्या महिलाला आम्ही देणार आहोत. पण त्या ठिकाणी राऊतांनी पहिलंच बाजा वाजवला होता. त्यांनी पहिलं सांगितलं होतं की नाही, असं नाही, की सर्वांची इच्छा एकच आहे की शरद पवारांनी या ठिकाणी राज्यसभेवरती जावं, कारण त्यांना प्रियंकाबाई नको होत्या आणि प्रियंकाबाई आतमध्ये ह्या आदित्य ठाकरेंना पाहिजे होत्या. इथूनच तो जो काही यांची काही मधली जी गोष्ट चालू आहे ती चालूच आहे.
इनडायरेक्टली सभा, एकमेकांवरती हल्ले. आता ज्या वेळेस आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होतील त्यावेळेस पक्षामध्ये पूर्वी तर उद्धवजी होते पण त्यांचं चालत नव्हतं काहीच, यांचं चालायचं. आता जर हे पूर्णपणे सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत त्यावेळेस वरुण सरदेसाई म्हणा किंवा हे म्हणा, हे दोघ तिघ जे आहेत, मावस भाऊ, आपलं कुटुंब, आपली जबाबदारी, याच्या माध्यमातून जे काही यांचे आडवे आले होते त्या सगळ्यांची इथं चाळणी होऊ शकते. आता जो पहिला झटका आहे, पहिला बळी आहे, हा बळी राऊतांचा होणार आहे. कसं काय? 2028 मध्ये ज्या वेळेस राज्यसभेची निवडणूक होईल त्यावेळेस प्रियंका मॅडमला त्याचा चान्स मिळेल का संजय राऊतांना मिळेल? ज्यावेळेस प्रियंका ताई ह्या महाराष्ट्रामध्ये आल्या त्यावेळेस अनेक शिवसैनिक ज्यांनी आपलं हयात इथं घातले होते त्यांचा चान्स सोडून त्यांच्या तोंडचं पाणी काढून त्यावेळेस सुद्धा बघा खैरे साहेब बोलले होते. त्यावेळेस तिथं त्यांना टार्गेट केलं झालं पण त्यांना डावलून त्यांनी यांना खासदार बनवलं होतं. 2028ला संजय राऊतांचा राजकीय बळी देऊन त्या ठिकाणी खासदार या ठिकाणी ह्या होऊ शकतात. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदार हे राऊत होतील असं वाटत नाही. कारण भाऊ बोलले होते परवा दिवशीच की आता शिवसेना जो काही गट आहे हा गट फक्त कशापुरता मर्यादित आहे, फक्त तो पत्रकार परिषदेपुरता मर्यादित आहे. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम दिसत नाही, सापडत नाही. जे पहिलं होतं ती सेना वेगळी होती, आताची सेना ही काफिराच्या जवळ जाऊन बसलेली आहे, दुश्मनच्या गोट्यात जाऊन हे वाढत आहे. हा मुळात गोष्ट आहे. आता ज्यावेळेस जे काही आता हे नेतृत्व बदल झालं, उद्धव साहेबांचं पूर्ण राजकारण फेल झालं. आता आदित्य ठाकरे जेव्हा इकडे येतील ते हे पद स्वीकारतील त्यावेळेस नवीन रणनीती काय असणार आहे, नवीन कुठले त्यामुळे आव्हानं असणार आहेत आणि नेमकं ते आता पक्ष कुठल्या प्रकारे तारू शकतात हे गोष्ट पुढची आहे. पण सध्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या ठिकाणी लवकरच राजकारणातून निवृत्ती घ्यायला या ठिकाणी उद्धवजींना भाग पाडलंय का असा इथे प्रश्न तयार होतो. आता कुणाला ठेवायचं, कुणाला काढायचं, पहिलेच बघा जे यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, यांचा प्रश्न असा होता की आदित्य ठाकरे हे मतदारसंघात फिरत नाहीत, भेट देत नाहीत, ते कुठल्या सभा लावत नाहीत आणि तो जनसंपर्क ठेवत नाहीत. ह्या सर्वांच्या समस्या होत्या, सर्वांचे कॉमन प्रश्न हेच होते. मग पूर्वी जे काही उद्धव साहेब आहेत ते लाईव्ह मीटिंग तरी घ्यायच्या, पण हे ते सुद्धा घेत नाहीत. मग सगळं असताना पहिलेच हे लोक नाराज असताना ज्यावेळेस ह्या सगळ्यांचे लगाम ज्यावेळेस हे हातामध्ये घेतील मग त्यावेळेस नेमकं कसं असेल? त्यांच्याकडे एक पद दिलं होतं कोरोनामध्ये पर्यावरण मंत्रिपदाचं, त्यावेळेस त्यांनी केलं काय? आता बोंबलतायत झाडं लावा, झाडे जगवा. त्यावेळेस त्यांनी आपल्या मुंबईमध्ये पेंग्विन आणले होते एवढा पैसा खर्च करून, आणि आता ते नेमकं राजकारण कुठल्या लेवलला जाऊन करतात त्यांनाच माहीत. पण लवकरच एक विचारधारा सोडलं तर नेमकं माणूस कायचा काय होतो. आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेची उद्धव ठाकरे सेना झाली, आता त्या सेनेची आदित्य उद्धव ठाकरे सेना झाली. हा प्रवास शिवसेनेचा आहे. हे फक्त पक्षातून गट झाला, आता ह्या गटामध्ये हे गट पडतील का आता असा एक मोठा प्रश्न तयार होतो. तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हा. पण सगळ्या गोष्टी बघितल्या तर आदित्य पर्व नवच आहे सर्व, ह्या गोष्टी म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी बाजा हा वाजलाय तो 100% उद्धव साहेबांचा. मत खाली स्पष्ट करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण.